हाय फ्रेंड्स, कशा आहेत तुम्ही सर्व? आज आम्ही जात आहे. थोडा प्लॅन केला होता आज फॅमिलीसोबत कुठेतरी बाहेर जायचं, तर तिकडेच आम्ही निघालेलो आहे. आणि संध्याकाळचा व्ह्यू इतका छान आहे, तुम्ही बघू शकताय. थंडा थंडा मोसम आहे, खूप छान व्ह्यू आहे. आणि फॅमिलीसोबत आज आम्ही जातो आहे. तर सर्व फॅमिली जमलेली आहेत, मागे बघू शकता आहे. तर आता कुठे जाणार आहे हे तुम्हाला मी सांगणार आहे. तर चला जाऊया आपण. हो हो, हे बाई म्हणते सर्वात आधी मला घेत जा व्हिडिओमध्ये. हां चला लवकर. मी कुठे बसू? जागा तर खूप आहे, सिंगल सिंगल नाही बसू शकतो. एवढी अडचण करून केली, सगळेजण एक 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 याच्यावर बसा ना, सिंगल सीटवर. ते खूप नाराज होईल. सर्व आले का? म्हणू नाही 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 येणार, ते नाही येणार. आता 8 वाजता सुट्टी होते, 7च वाजले. ठीक आहे ना, आता नाही गेलाय. कोराडी राम मंदिर. हे सगळेजण राम मंदिर म्हणतात. जयकारा शेरोवाली का, बोल साचे दरबार की जय. जय श्रीराम. लाईट बंद केले. अरे जय श्रीराम. दाराजवळ कोणीच बच्चांना जाऊ नका देऊ. ABCDEFGHI JKLM. कारवा कुठे गेला? तर फ्रेंड्स, आज आम्ही सर्वांसोबत जाते आहे कोराडी मंदिरला. तर आज असं वाटलं होतं, मोसम पण खूप छान थंडा थंडा, ऊन पण नव्हतं आज. तर सर्वांनी बसल्या बसल्या 2 मिनिटातच असा प्लॅन झाला की कुठेतरी बाहेर जायचं आहे. मुलं पण आलेले होते घरी, तर त्यांनाही कुठे बाहेर नेलं नाही. तर सर्वांनी म्हटलं की चला कोराडी मंदिरात जाऊ, जवळपास. उद्या दुसरं काही कुठे म्हणजे लांबच्या टूरवर जाऊ. म्हणून आज आम्ही कोराडी मंदिरला चाललो आहे मुलांना घेऊन. तर आपण बघूया समोर चालून तिथे काय आहे मंदिर. आपण होऊ शकते आपण म्हणजे आपल्यामधून भरपूर लोकांनी मंदिर बघितलं असेल, तरी आपण आता जाणार आहे तिकडे. आणि आपण तिथे काय केलं, काय बघितलं, काय खाल्लं पिल्लं, हे सर्व आपण दाखवणार आहोत. तर बसमध्ये असं उभं राहिल्याने असे एकदम दचडे येत होते, तर थोडा धक्का लागला होता मला. तर मुलांसोबत नाचत कुदत हे कधी आम्ही मंदिरात आलो पोचलो तर कळलंच नाही काही. तर छान वाटतं असं मुलांसोबत वगैरे बाहेर फिरायला जायला, मजा येते. तर चला. शेरवाली का, बोल साचे दरबार की जय श्रीराम. हाय हाय. तर आपण आता इथे आलेलो आहे मंदिरामध्ये. तर बघू शकता तुम्ही, इथे म्हणजे पूजेचे दुकानं वगैरे आहेत, पूजेच्या सामानाचे. आणि इकडे खूप आता वेगळं बनवलेलं आहे. मी पण खूप वर्षानंतर म्हणजे आलेली आहे. खूप वर्ष म्हणजे तरी झाले 3 ते 4 वर्ष झाले मी मंदिरमध्ये आली नव्हती. आणि नवरात्रात तर इतकी भीड असते की खूपच जास्त. या नवरात्रात आम्ही आलो होतो, पण दर्शन घेऊ शकलो नाही. रात्रीचे आम्ही म्हणजे सर्व जेवण वगैरे करून उपवास वगैरे सोडून आलो होतो, सर्व लेडीज. तर 1:30-2 वाजेपर्यंत थांबलो, पण खूप भीड होती, त्यामुळे आम्हाला इथे दर्शन घेता आलं नाही. कारण गर्दीच इतकी होती, 1.5 ते 2 लाख लोक होते त्या दिवशी. त्यामुळं जर दर्शन घेतलं असतं तर आम्हाला पहाटे दर्शन झालं असतं. म्हणून आम्ही दर्शनासाठी काही थांबलो नाही, निघून आलो तसंच वापस. म्हणून तर त्यानंतर आत्ता आलो आहे. संध्याकाळच्या वेळेस भीड पण कमी आहे आज, आणि खूप छान असं वाटतं आहे. आणि आरतीची वेळ होती मंदिरात, मेन म्हणजे आरती मिळाली आम्हाला संध्याकाळची, तर खूप छान वाटत होतं.
आणि मंदिर पण एवढं सुंदर झालेलं आहे. आता संध्याकाळचं मी फर्स्ट टाईम आता आलेली आहे, मंदिर बनल्यानंतर फर्स्ट टाईम आता संध्याकाळचं आलेली आहे. तर बघू शकता इंटेरियर किती सुंदर झालेलं आहे, इतकं मनमोहक हे मंदिर आहे. इथे कुठलंही असं होतं कधी कधी मूड ऑफ असलं, टेन्शन असलं, काही असलं तर सरळ जवळपास कुठे राहत असाल तर कोराडी मंदिरात यावं. इतकी शांती आणि इतकी हे म्हणजे छान वाईब्स असते, तर खूपच छान. आणि इथे काय आरती सुरू होती त्यामुळं जे लोकांची भक्तांची जे हे होतं तर थांबवून ठेवलं होतं म्हणून तेवढी भीड वाटते. तर ही दर्शनाची भीड आहे, म्हणजे लाईन आहे. तर आम्ही लाईनमध्ये लागलो होतो दर्शनासाठी. तर बघा यावेळेस देवीची थोडी मी फोटो घेतली. तर तुम्ही ऑब्झर्व करू शकता का? जर तुम्ही ऑब्झर्व करू शकत असाल तर बघू शकता हे 3 रूप असतं देवीचे. सकाळी छोटी मुलगीचं रूप असते, मुलीचं छोट्या. दुपारी म्हणजे साधारणतः 30-35-40 वर्षाच्या एजड, म्हणजे 40 वर्षाच्या 40+ एज असते म्हणजे तिचं रूप असतं. आणि संध्याकाळी 6-7 नंतर तिचं रूप बिलकुल म्हातारं असते, एकदम प्रौढ रूप असते. आपण कुठे आलो आहे? कोराडी राम मंदिर. कोराडी राम मंदिर कसं झालं? कोराडी राम मंदिर का कोराडी अंबादेवी. कसं झालं दर्शन? मस्त. कसं वाटलं? एक नंबर. जोरात बोलणं. एक नंबर. मस्त दर्शन ऑल फॅमिली होतो आज आम्ही. ऑल फॅमिली आलो आहे माझी दर्शनासाठी. आजी. छान दर्शन झालं आहे. आणि आज एक साक्षात्कार बघितला आहे की ऐकलं होतं की देवीचे 3 रूप असते. आज साक्षात्कार झाला, दिसलंय, म्हातारा रूप दिसलाय आज. थँक्यू. मेहंदी की बोरा आहे. आणि मुलींना इकडे मेहंदी दिसली तर सर्व मुली म्हणत होत्या की आम्हाला मेहंदी काढायची आहे. तर ही मेहंदी म्हणजे अशी 5-6 घंटे आपल्या हातावर असते. काय असते मला नाही माहिती हे काय आहे, म्हणजे कुठलं केमिकल आहे की काय आहे. तर मुलींनी मेहंद्या लावल्या. त्या डिझाईन आपल्या मनाने ते चॉईस करायची होती. तर बघू शकता तुम्ही, मुलींनी छान डिझाईन काढली असते. मुलींची हाऊस. सर्वांनी 3 जणींनी मेहंदी लावली आणि बाकीचे 3-4 मुली समोर गेल्या होत्या, मग त्यांना माहितीच नव्हतं. तर इथे मुलींनी मेहंदी काढली आणि या काकूंनी पण छान मेहंदी त्यावर काढून दिली. एका हातावर मेहंदी काढायचे 10 रुपयांनी घेतले. प्राईस पण कमी वाटलं आणि खूप छान प्रेमळ काकू होत्या यांनी छान मेहंदी काढली. आणि मुली इतक्या गोंधळ करत होत्या तरी त्यांनी काहीच बोलल्या नाही तिथे. खूप छान काकू आहे या. जर तुम्ही कधी कोराडीला गेला तर या काकूकडून मेहंदी नक्की लावून घ्या, खूप छान आहे काकू. तर इथे मेहंदी वगैरे लावून घेतली आहे. आणि हिच्या हातावर काय झालं होतं, माझ्या मुलीच्या सुरुवातीला ते जे डिझाईन तिने चॉईस केली होती त्या डिझाईनचा ठप्पा बरोबर आलेला नव्हता, म्हणून लगेचच धुतला तरी तो इतका छान उमटला होता. आणि त्यानंतर मग परत डिझाईन केली त्यावर. तर बघा किती छान डिझाईन झाली. आणि शेवटी कुठेही जा, कुठेही फिरा, विना खाल्ल्या पिल्ल्याशिवाय तर होत नाही. म्हणून इथे सर्वजण आलो आहे आम्ही भेळ घ्यायसाठी. कोराडी मंदिरात ना आल्यानंतर भेळ जर खाल्ली नाही तर काहीच नाही केलं. खूप छान अशी टेस्टी भेळ होती या दादांनी बनवलेली. आणि सर्वांनी भेळ घेतली. काही मुलांनी गुपचूप वगैरे घेतले आणि सर्वांनी खाल्ली. खूप छान वाटलं. जेवढे आधी ऑर्डर केलेली होती 3 की 4 पायले असं काहीतरी प्रमाण होतं इथे, तर त्यानंतर सर्वांना आवडली तर डबल तेवढीच बोलवली. तर सर्वांनी मस्त मजा केली, खाल्ली. तर असा हा छोटासा आजचा ब्लॉग होता. जर तुम्ही माझ्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या. आणि माझ्या व्हिडिओला लाईक शेअर करायला बिलकुल विसरू नका, जेणेकरून मी असंच छोटे छोटे काहीतरी म्हणजे व्लॉग्स तुमच्यासमोर आणू शकेल. आणि माझ्या रेसिपी जर तुम्हाला आवडत असेल तर लाईक करायला बिलकुल विसरू नका, पण त्याआधी तुम्ही सबस्क्राईब करायला विसरू नका. सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला बिलकुल विसरू नका, जेणेकरून माझे जे बी नवीन व्हिडिओ येईल ते तुम्हाला आधी त्याचे नोटिफिकेशन येऊन जाईल. तर या प्रकारे आम्ही इथे छान नाश्ता केला आणि दर्शन पण एवढे सुंदर झाले, इतके छान दर्शन झाले. आज भेट नव्हती काही नाही, खूप छान, म्हणजे असं वाटलं की साक्षात्कार देवी आपल्याकडे बघते आहे, हसते आहे, असं खूप छान वाटलं. मला तर खूपच छान वाटलं हे दर्शन. आणि परत येताना मुलींनी बघा किती गोंधळ घातला आहे, छान डान्स वेन्स केले त्यांनी. आता कुठल्या गाण्यावर आहे हे तुम्ही सांगू शकता का? तर सांगा. तर तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला सांगायला बिलकुल विसरू नका. आणि शेवटी तर मग घराच्या जवळजवळ आल्यानंतर आम्हालाही थोडी जास्तच
एनर्जी आली. तर आम्ही थोडासा डान्स करून घेतला. आणि पण असं होतं, भीती वाटत होती गाडीवर ब्रेक वगैरे लावले तर पडायची, तर तरीसुद्धा करून घेतले. तर असा होता हा आमचा आज फॅमिली छोटासा टूर मंदिरातला. तर तुम्हाला कसा वाटला तर सांगायला विसरू नका आणि लाईक शेअर करायला विसरू नका. आणि भेटूया अशाच मस्त मस्त ब्लॉग्समध्ये. तोपर्यंत धन्यवाद. शेवटी आलेलो आहे घरी. बाय.